श्रीकृष्ण आणि दुर्योधन यांचा संवाद. हस्तिनापूरच्या त्या ऐतिहासिक राजसभेतील प्रसंग हा केवळ 2 राज्यांमधील वाद नव्हता, तर तो सत्य आणि असत्य, धर्म आणि अधर्म यांच्यातील संघर्षाचा सर्वोच्च बिंदू होता. पांडवांचा 13 वर्षांचा वनवास आणि 1 वर्षाचा अत्यंत कठीण असा अज्ञातवास यशस्वीरित्या पूर्ण झाला होता. कराराप्रमाणे आता कौरवांनी पांडवांचे इंद्रप्रस्थ त्यांना परत करणे अपेक्षित होते. परंतु दुर्योधनाच्या मनात कपटाने धर केले होते. शकुनीच्या सल्ल्याने त्याने पांडवांना त्यांचे साधे हक्क देण्यासही नकार दिला होता. अशा स्थितीत युद्धाचे ढग गडद होऊ लागले होते. युधिष्ठिर हा धर्माचा अवतार होता. त्याला स्वतःच्या भावांचे रक्त सांडून राज्य मिळवण्यात मुळीच रस नव्हता. म्हणूनच पांडवांच्या गोठात जेव्हा चर्चा झाली तेव्हा साक्षात भगवान श्रीकृष्णांनी स्वतः शांतीचा प्रस्ताव घेऊन हस्तिनापूरला जाण्याचे मान्य केले. हे जाणूनही की दुर्योधन सहजासहजी मानणार नाही, कृष्ण केवळ जगाला हे दाखवून देण्यासाठी निघाले होते की विनाशापूर्वी शांततेचा प्रत्येक मार्ग चोखाळला पाहिजे. श्रीकृष्ण जेव्हा हस्तिनापुरात पोहोचले तेव्हा संपूर्ण नगराची अवस्था द्विधा मनस्थितीसारखी होती. भीष्म पितामह आणि द्रोणाचार्यांसारख्या धुरीणांना माहीत होते की कृष्णाचे आगमन हे शेवटचे संकेत आहेत. धृतराष्ट्राने कृष्णाच्या स्वागतासाठी सोन्या चांदीचे दागिने, उंची वस्त्रे आणि उत्तम भोजनाची व्यवस्था केली होती. दुर्योधनाला वाटले की कृष्णाला वैभवाच्या मोहात पाडून आपल्या बाजूला वळवता येईल. परंतु कृष्ण हे पूर्ण पुरुष होते. त्यांनी धृतराष्ट्राचे आमंत्रण नम्रपणे नाकारले आणि दुर्योधनाच्या मेजवानीकडे पाठ फिरवली. त्यांनी सरळ विदुरजींचे घर गाठले. विदुर हे दासीपुत्र होते आणि अत्यंत साधे जीवन जगत होते, पण त्यांच्या मनात कृष्णाबद्दल भक्ती आणि सत्याबद्दल निष्ठा होती. कृष्णाने तिथे सामान्य भाजीभाकरीचा आस्वाद घेतला, ज्यातून त्यांनी हे सुचवले की त्यांना राजवैभवापेक्षा प्रेमाचा घास अधिक प्रिय आहे. त्या रात्री विदुरांची चर्चा करताना कृष्णाने स्पष्ट केले की उद्याची सभा ही केवळ हस्तिनापूरचे भविष्यच नाही, तर संपूर्ण आर्यावर्ताचे नशीब ठरवणारी असेल. दुसऱ्या दिवशी राजसभेची घंटा वाजली. सभेमध्ये सर्व दिग्गज उपस्थित होते. एका बाजूला गांधारीचा पती धृतराष्ट्र डोळ्यांवर पट्टी बांधून पण मनातील पुत्रमोहाने ग्रासलेला बसला होता. दुसऱ्या बाजूला भीष्म पितामह आपल्या प्रतिज्ञेच्या ओझ्याखाली दबलेले होते. द्रोणाचार्य आणि कृपाचार्य आपल्या शिष्यांविरुद्ध युद्ध करण्याच्या कल्पनेने व्याकुळ होते. दुर्योधन, दुःशासन आणि कर्ण आपल्या पराक्रमाच्या मदाने गर्विष्ठ होऊन बसले होते. कृष्ण जेव्हा सभेत आले तेव्हा त्यांचे तेज पाहून सर्व सभा आपोआप उभी राहिली. कृष्णांनी भाषणाची सुरुवात अतिशय संयमाने केली. त्यांनी कुरुवंशाच्या महान परंपरेची आठवण करून दिली. त्यांनी सांगितले की राजाचा धर्म हा प्रजेचे रक्षण करणे आणि न्यायाचे पालन करणे असतो. पांडव हे धृतराष्ट्राचे पुत्रच आहेत आणि त्यांना त्यांचे हक्क नाकारणे हे अधर्माचे लक्षण आहे. कृष्णांनी मांडलेला मुद्दा इतका बिनतोड होता की भीष्म पितामहांनी लगेच दुर्योधनाला बजावले की कृष्णाचे ऐकणे यातच सर्वांचे कल्याण आहे. परंतु दुर्योधनाचे मन कलुषित झाले होते. त्याने युक्तिवाद केला की पांडवांनी अज्ञातवासात असतानाच स्वतःची ओळख उघड केली होती, त्यामुळे त्यांना पुन्हा वनवासाला जावे लागेल. हे धादांत खोटे होते, कारण कृष्णाने आधीच सिद्ध केले होते की अज्ञातवास पूर्ण झाला होता. कृष्णांनी पाहिले की दुर्योधन अर्धे राज्य देण्यास तयार नाही, म्हणून त्यांनी तडजोडीची भूमिका घेतली. ते म्हणाले की पांडवांना अर्धे राज्य नको, तर त्यांना केवळ 5 गावे द्यावीत: कुशस्थळ, वृकस्थळ, आसंदी, वारणावत आणि एक कोणतेही 5वे गाव. या 5 गावांवर पांडव समाधान मानतील आणि युद्ध होणार नाही. ही मागणी ऐकून सभेतील सर्वांना वाटले की आता तरी दुर्योधन मानेल. 5 गावे देणे हे एका विशाल साम्राज्यासाठी काहीच नव्हते. पण दुर्योधन आपल्या जागेवरून उसळून उठला. त्याने गर्जना केली की केशवा, तू पांडवांची बाजू घेऊन येथे आम्हाला भीक मागायला नावत आहेस का? पांडवांना मी सुईच्या टोकावर मावेल इतकीही जमीन देणार नाही. त्यांना काही हवे असेल तर त्यांनी रणांगणावर यावे आणि शौर्याने मिळवावे. दुर्योधनाचे हे उद्दाम बोलणे ऐकून कृष्णाचा संयम सुटला नाही, पण त्यांच्या शब्दात आता कठोरता आली होती. त्यांनी दुर्योधनाला स्पष्ट बजावले की तू केवळ जमिनीचा तुकडा नाकारत नाहीस, तर तू मृत्यूला आमंत्रण देत आहेस. दुर्योधनाला वाटले की कृष्णाला बंदी बनवले तर पांडव अगतिक होतील,
त्याने आपल्या सैनिकांना आणि शकुनीला इशारा केला. सैनिकांनी साखळदंड घेऊन कृष्णाच्या दिशेने पाऊल टाकले. विदुरांनी ओरडून विरोध केला. भीष्मांनी कपाळावर हात मारून घेतला. पण कृष्ण शांत होते. जसे सैनिक जवळ आले तसे कृष्णाचे शरीर विशाल होऊ लागले. त्यांच्या देहातून कोट्यवधी सूर्यांचे तेज बाहेर पडू लागले. सभेतील खांब आणि भिंती कापायला लागल्या. ज्या साखळदंडांनी कृष्णाला बांधायचे होते ते साखळदंड खेळण्यासारखे भासू लागले. कृष्णाच्या विराट रूपात साऱ्या जगाला काळ दिसू लागला. त्यांच्या शरीरात सर्व देव, ऋषी आणि प्रत्यक्ष मृत्यूचे दर्शन घडत होते. धृतराष्ट्राने या तेजाबद्दल ऐकले तेव्हा त्याने प्रार्थना केली की मला हे रूप पाहण्यासाठी काही क्षणाची दृष्टी दे. देवाने त्याला ती दृष्टी दिली आणि धृतराष्ट्र थरथर कापू लागला. हे विराट रूप पाहून दुर्योधन जमिनीवर कोसळला. त्याचे सर्व सैन्य आणि कर्णासारखे वीरही हतबल झाले. कृष्णाने आपल्या घनगंभीर आवाजात घोषणा केली की दुर्योधना, तू मला बांधायला निघाला होतास. जो संपूर्ण विश्वाला आपल्या मायेने बांधून ठेवतो त्याला तो तुच्छ साखळदंडांनी काय बांधणार. आज या क्षणापासून युद्धाची घोषणा झाली आहे असे समज. मी शांती घेऊन आलो होतो पण तू विनाश निवडला आहेस. आता कुरुक्षेत्राच्या मातीत तुझे आणि तुझ्या बांधवांचे रक्त सांडेल तेव्हाच तुला माझ्या शब्दांची किंमत कळेल. कृष्णांनी आपले रूप पुन्हा सामान्य केले आणि ते तडफेने सभेतून बाहेर पडले. बाहेर पडताना त्यांनी कुंती मातेची भेट घेतली आणि तिला सांगितले की आता तिच्या पुत्रांना युद्धासाठी तयार राहण्यास सांगाले. कृष्णाचा हा हस्तिनापूरचा दौरा इतिहासात कृष्ण शिष्टाई म्हणून ओळखला जातो. या प्रसंगातून हे शिकायला मिळते की एक महान नेता शेवटच्या क्षणापर्यंत शांततेचा प्रयत्न करतो, पण जेव्हा अन्याय सीमा ओलांडतो तेव्हा युद्ध हाच एकमेव मार्ग उरतो. कृष्णाने दाखवून दिले की संधी देऊनही जो सुधारत नाही त्याचा नाश होणे हाच सृष्टीचा नियम आहे. हस्तिनापूरच्या त्या सभेने शांतीचा शेवटचा हात झटकला होता आणि विनाशाच्या महायुद्धाकडे पहिले पाऊल टाकले होते. यानंतर जे घडले ते महाभारत होते, जिथे रक्ताच्या नद्या वाहिल्या पण सरती शेवटी धर्माचाच विजय झाला. कृष्णाने आपल्या या कृतीतून हे सिद्ध केले की तो केवळ पांडवांचा मित्र नव्हता, तर तो काळाचा नियंता होता जो सृष्टीला पुन्हा एकदा स्वच्छ करण्यासाठी सज्ज झाला होता. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.